तर ज्याची आपण इतक्या दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतो ती फायनली आपली ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे महाट्रान्सकोकडून. ऑफिशियल नोटीस काही दिवसांपूर्वी आली होती, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की 7 ऑक्टोबर किंवा 7 ऑक्टोबरच्या आधी आपली मोठी जी फायनल ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती येईल. तर फायनली आपली असिस्टंट इंजिनियरची टेलिकम्युनिकेशन आणि ट्रान्समिशनसाठीची 390 आणि 6 म्हणजे टोटल 396 पोस्टसाठी वॅकन्सी इकडे आली आहे. एक एक करत आपण ज्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी त्या पाहूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण बरेच चेंजेस या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये केलेले आहेत लास्ट ॲडव्हर्टाइजमेंटपेक्षा. तर त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट बघा आणि त्यानंतर जर तुमचे काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. ओके, सगळ्यात पहिल्यांदा बघूया नंबर ऑफ पोस्ट आणि कुठे कुठल्या कुठल्या वॅकन्सीज आहे कास्ट कॅटेगरी वाईज. SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, SBC, OBC, EWS अँड ओपन या सगळ्यांमध्ये त्यांनी कॅटेगरी वाईज इन डिटेलमध्ये बायफर्केशन करून दिलेले आहे की 390च्या ज्या पोस्ट आहे ट्रान्समिशनच्या त्या कुठे कुठे कुठल्या कॅटेगरी अंडर किती पोस्ट आहेत. त्या ऑर्फन आणि दिव्यांग रिझर्वेशनसाठी सुद्धा त्यांनी इथे पोस्ट ठेवलेले आहेत, त्यासुद्धा इथे तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे जे बरेच मुलं स्किप करून जातील. द नंबर ऑफ वॅकन्सीज अँड रिझर्वेशन इज प्रोव्हिजनल अँड मे चेंज. सच चेंज विल नॉट बी नोटिफाईड इन न्यूजपेपर ऑर वेबसाईट ऑर इंटिमेटेड टू द कॅन्डिडेट्स. तर सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं आहे कदाचित हे जे नंबर ऑफ पोस्ट आहेत ते कमी किंवा जास्तसुद्धा होऊ शकतील. तर त्या आणि ते तुम्हाला कळवण्यातसुद्धा येणार नाही, डायरेक्टली तुम्हाला फायनल लिस्टमध्ये दिसून येईल. तर त्यामुळे आधीपासून ह्यासाठी प्रिपेअर आहात. जर काही चेंजेस झाले तर त्यांनी ऑलरेडी क्लिअर कट इथे मेन्शन केलेलं आहे. ओके, त्यानंतर पे स्केल पाहूया. 49,210चा बेसिक आहे, जो अजूनही चेंज केलेला नाही आहे, जो लास्ट टाईमला होता तोच आहे. पण ह्याच्यामध्ये DA वाढल्यानंतर टोटल जो काय ग्रॉस येतो आपल्या मंथली हातात तर अप्रॉक्सिमेटली 84,407वर 407 आपल्याला मिळू शकतो. तो डिपेंड करतो तुमच्या HRAवर, तुम्हाला कुठल्या 27% मिळतं आहे की XYZ कॅटेगरीमध्ये जे काही सिटी असेल त्या अकॉर्डिंग तुम्हाला HRA तो चेंज होऊ शकतो 27, 18 और 9%. ठीक आहे, हे अप्रॉक्सिमेटली 27च्या अकॉर्डिंग यांनी इथे दिलेलं आहे. क्वालिफिकेशन आता बघूया काय आहे. असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनसाठी बॅचलर्स डिग्री और म्हणजे BE किंवा BTech तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये असणं आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त इथे कुठलंही ॲक्सेप्ट केले जाणार नाही, फक्त इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच लागेल. त्यानंतर असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशनसाठी त्यांनी BE किंवा BTech इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असं स्पेसिफिकली दिलं आहे. या व्यतिरिक्त फक्त इलेक्ट्रॉनिक्स हवं आहे किंवा EEE हवं आहे, तर ह्याच्या बाबतीत त्यांनी काही इथे मेन्शन केलं नाही आहे. फॉर्म फिलअप करायच्या वेळेला आपण पाहूया तिथे जर काय असेल ऑप्शन तर आपण चेक करू शकतो. पण माझ्या अकॉर्डिंग ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठल्याच डिग्रीज येते कन्सिडर केल्या जात नाही. एंट्री लेवलची पोस्ट आहे, त्यामुळे कुठलाही वर्क एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे, त्यामुळे फ्रेशर्ससुद्धा अप्लाय करू शकतात. पण तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आहे डिग्री पासिंग सर्टिफिकेट ते 24/10/2023 या तारखेच्या आधीपर्यंत तुमच्या हातात इथे असलं पाहिजे. 24 ऑक्टोबर ही आपली फॉर्म फिलअपची शेवटची डेट आहे, त्यामुळे त्याच्या आधी तुमच्याकडे पासिंग सर्टिफिकेट असलेलं पाहिजे या तारखेच्या आधीचं. एज लिमिट ओपन कॅन्डिडेटसाठी 38 इयर्सपर्यंत आहे आणि बाकीचे जे काही रिझर्वेशनप्रमाणे किंवा दिव्यांगसाठी किंवा स्पोर्ट्स कोटासाठी जे काही एज रिलॅक्सेशन आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर रिझर्वेशन काय काय आहे ते एकदा बघू. ह्याच्यामध्ये बऱ्याच मुलांना डाऊट्स असतो. हे सगळ्यात पहिल्यांदा मोस्ट इम्पॉर्टंट की महाराष्ट्रात तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असलेलं पाहिजे, म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी दाखला तुमच्याकडे असलेला पाहिजे. त्यानंतर जे कास्टमध्ये अप्लाय करतात जे मुलं रिझर्वेशन घेऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट सोबत डोमिसाईल सर्टिफिकेटसुद्धा असणं आवश्यक आहे आणि ते फॉर्म फिलअपच्या शेवटच्या डेटपर्यंत तुमच्याकडे व्हॅलिड असावं असं त्यांनी सांगितलं आहे, 24 ऑक्टोबर 2023पर्यंत. त्यानंतर तुम्हाला फायनल जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होईल तेव्हा तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवावं गरजेचं लागेल. तुम्ही इन डिटेलमध्ये ही PDF येथे वाचू शकता. PDF तुम्हाला आपल्या ॲपवर मिळून जाईल, ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्यानंतर अजून एक आहे चेंजेस काय काय झाले ते आपण बघून घेऊया. EWSमध्ये नेहमीसारखं इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं तुम्हाला फायनान्शियल इयर कुठलं 2023-24चं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, ते तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागेल. सोबत डोमिसाईल सर्टिफिकेट तर सगळ्यांनाच कंपल्सरी आहे. त्यानंतर वुमन रिझर्वेशनमध्ये इथे एक नवीन चेंज झालेला आहे. द कंडिशन ऑफ सबमिशन ऑफ नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट हू अप्लाइड ऑर सिलेक्टेड अगेन्स्ट द पोस्ट रिझर्व फॉर वुमन रिझर्वेशन फॉर ओपन कॅटेगरी इज नाव कॅन्सल. ओपन कॅटेगरीमधून जर वुमन रिझर्वेशनसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर आधी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करावं लागायचं, पण आता ते कॅन्सल झालेलं आहे. त्यामुळे इथे त्याने पुढे दिलेलं आहे द वुमन कॅन्डिडेट्स हू डिझायर टू अवेल द बेनिफिट ऑफ वुमन रिझर्वेशन एक्सेप्ट SC, ST अँड ओपन विल हॅव टू सबमिट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इन द फायनान्शियल इयर ऑफ 2023 and 24. तर SC, ST आणि ओपन या व्यतिरिक्त जर तुम्हाला वुमन रिझर्वेशन हवं असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ते सबमिट करावं लागेल. SC, ST आणि ओपन कॅटेगरीमधून तुम्हाला कुठलंही वुमन रिझर्वेशन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते सबमिट करायची गरज नाही आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट सोबत गरजेचं आहे सगळ्यांसाठीच.
5% हॉरिझॉन्टल रिझर्वेशन स्पोर्ट्स पर्सन ऑफ महाराष्ट्र स्टेट तुम्हाला दिलेलं आहे. स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये स्पोर्ट्स कोटामध्ये स्पेशल सीट्स आहेत ते वेकंट ठेवलेले आहेत. द कॅन्डिडेट्स हू डिझायर टू अवेल द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन फॉर द स्पोर्ट्स पर्सन विल हॅव टू सबमिट द ॲप्रोप्रिएट स्पोर्ट्स सर्टिफिकेट स्टेटिंग कॅन्डिडेट्स इज एलिजिबल फॉर द पे ग्रुप 1 पोस्ट. म्हणजे पे ग्रुप 1 पोस्टसाठी जे स्पोर्ट्स सर्टिफिकेट जे तुम्हाला असणं आवश्यक आहे ते तुम्हाला इथे सबमिट करावं लागेल. इथे पे ग्रुप 1 त्याने दिलेलं आहे. आपलं खरं पे ग्रुप 2च्या अंडर येतं, पण तरीसुद्धा कुठल्या लेवलचे सर्टिफिकेट लागतात हे तुम्ही एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या. तुमचं जर कोण ओळखीचं असेल तर त्यांच्याकडून तुम्ही विचारू शकता की स्पोर्ट्स पर्सन जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स होते किंवा जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याकडून एकदा तुम्ही माहिती करून घ्या. मला जर काय कळलं तर मी त्याच्यावर नक्कीच अपडेट करत जाईन टेलिग्रामवर. त्यानंतर बऱ्याच मुलांना सिलेक्शन क्रायटेरियामध्ये डाऊट आलेला. मध्ये एक सर्क्युलर आलं होतं गेल्या काही दिवसांमध्ये, त्याच्यामध्ये रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यूसुद्धा होतं, पण त्या नोटीसमध्ये क्लिअर कट मेन्शन केलं होतं की काही ठराविक पोस्टसाठी जिकडे इंटरव्ह्यू ॲप्लिकेबल आहे तिकडे तुम्हाला मिनिमम मार्क्स क्वालिफाय करावे लागतील. त्याच्यावर आपण येऊया थोड्या वेळातच. तर असिस्टंट इंजिनियरसाठी ट्रान्समिशन आणि टेलिकम्युनिकेशन दोघांसाठी फक्त आणि फक्त रिटर्न टेस्ट आहे, तुमचा कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे. ओके. त्यानंतर एक्झामचा जो पेपर पॅटर्न होता त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले नाही आहेत. टेक्निकलचे आपले 50 क्वेश्चन असतील 110 मार्क्ससाठी, म्हणजे 2.2 मार्क्ससाठी आपला एक क्वेश्चन असेल टेक्निकलचा. नॉन टेकमध्ये रिझनिंगचे 40 क्वेश्चन असतील 20 मार्कांसाठी. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन असतील 10 मार्कांसाठी आणि मराठीचे 20 क्वेश्चन असतील अगेन 10 मार्कासाठी, म्हणजे नॉन टेक्निकल 0.5 मार्क्ससाठी आहे. सेमच पॅटर्न आहे, काही चेंजेस केलेला नाही आहे. 80 क्वेश्चन टोटल 40 मार्क्स नॉन टेक्निकलसाठी. टोटल कन्सिडर केलं तर तुम्हाला 130 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत 120 मिनिटांमध्ये आणि 150 मार्क्स तुम्हाला 150 टोटल मार्क्स आहेत. पेनल्टी इथे आहे निगेटिव्ह मार्किंग, जसं लास्ट टाईमला होतं 1/4 निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे 2.2चे 1/4 आणि 0.5चे 1/4 निगेटिव्ह मार्किंग इथे असणार आहे. त्यानंतर 150 मार्काचा तुम्ही टोटल पेपर द्याल, पण जी फायनल मेरिट लिस्ट जी बनेल ती 100 मार्क्समध्ये कन्वर्ट केले जाईल आणि त्याच्यावरून जी काय मेरिट लिस्ट आहे ती बनेल. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स 30 मार्क्स आहेत, म्हणजे तुम्हाला 100पैकी मिनिमम 30 मार्क्स स्कोअर करणं गरजेचंच आहे. जर तुम्ही 30 मार्क्ससुद्धा स्कोअर केले नाही तर तुम्ही सिलेक्ट लिस्टमध्ये येऊच शकत नाहीत. ओके. आणि असं नाही आहे की तुम्ही 30 मार्क्स स्कोअर केले, 100मध्ये 30 मार्क जर तुम्हाला मिळाले म्हणजे तुम्ही फायनली सिलेक्ट लिस्टमध्ये याल, असं नाही आहे. ती मेरिटप्रमाणेच बनणार, पण कमीत कमी 30 मार्क तुम्हाला एलिजिबल होतील सिलेक्ट लिस्टमध्ये बनण्यासाठी. त्यानंतर सिलेक्ट लिस्टमध्ये ज्यांचे मार्क जास्त असतील त्या अकॉर्डिंग जी फायनल लिस्ट आहे ते बनेल. त्यानंतर परत मिनिमम क्वालिफाईंग मार्क तुम्हाला तुम्हाला घेणं गरजेचंच आहे. ह्याच्यामध्ये इथे मेन्शन केलेलं नाही आहे, पण काही दिवसांपूर्वी नोटीस आली होती की त्याच्यामध्ये तुम्ही 0 किंवा निगेटिव्ह मार्किंग घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये त्याच्यावर बरेच कोर्ट केससुद्धा झाली होती लास्ट रिक्रुटमेंटच्या वेळेला. तर त्यामुळे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स असणार आहेत आणि जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं तर ऑब्व्हियसली तुम्हाला मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स घेतलेच पाहिजे, कारण आपल्याला मॅक्झिमम मार्क्स स्कोअर करायचं तर आपण मिनिममवर करणारच आहोत. मॅक्झिमम मार्क्स स्कोअर करायचा जेवढा होईल तेवढा प्रयत्न करा. त्यामुळे त्याच्या बाबतीत अजिबात टेन्शन घेऊ नका. मिनिमम मार्क्स आहे ते आरामात स्कोअर होतात. फक्त तुम्हाला सगळे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यापैकी काही ना काहीतरी क्वेश्चन्स अटेम्प्ट करावे लागतील. जर अजिबातच केलं नाही तर 0 होतील, किंवा जर एखाद 2 चुकीचा जरी केला तरी तो आपला निगेटिव्हमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. सगळ्या गोष्टी सोप्या असतात, इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. मराठीचं पण अजिबात टेन्शन घेऊ नका, सोपं असतं मराठी. Selection procedure is to be adopted will be at the absolute discretion of the company and the decision of the company in this regard shall be final. त्यांनी सांगितलेले आहेत की सिलेक्शन प्रोसिजरमध्ये जर काही चेंजेस करावेसे वाटले किंवा जर तुम्हाला काही क्लॉज इथे मेन्शन केले नसतील तर त्या बाबतीत सगळे जे काही सिलेक्शनचे क्रायटेरियाचे जे हक्क आहेत ते कंपनीकडे आहेत. तर त्यामुळे जर काही चेंजेस जर तुम्हाला वाटले इथे मेन्शन केलेले नाही आहेत तरीसुद्धा ह्या पॉईंटच्या अंतर्गत सगळं कवर होईल की सिलेक्शनचे सगळे राईट्स आहेत ते कंपनीकडे आहे. तर त्यामुळे सिलेक्शनमध्ये थोडे बहुत प्रोसेस काही चेंजेस जरी झाली तरी त्याच्यामुळे कंपनी चेंजेस करू शकते. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर तुमचे हे एक नवीन पॉईंट आहे की आफ्टर सिलेक्शन बऱ्याच मुलांना माहीत नसतो द सिनियरिटी ऑफ द कॅन्डिडेट्स. आत्ता जे काही 390 किंवा 396 जी मुलं आहेत ते सगळे सेम लेवलवर असतील, म्हणजे सेम त्यांचे पोस्ट असेल, परंतु त्याच्या आतमध्ये जे इंटर सिनियरिटी असते, म्हणजे आता जे 390 झाल्या त्यामध्ये पण जर तुमचं सिनियरिटी ठरवायची असेल, तुम्हाला कुठे पोस्टिंग द्यायची किंवा तुम्हाला हायर पुढच्या पोस्टसाठी जर तुम्हाला कन्सिडर करायचं असेल सिनियरिटी वाईज, तर त्यामध्ये सुद्धा रँकिंग वाईज सगळ्यात पहिली सिनियरिटी ठरली जाते. जो पहिला मुलगा आहे तो त्याला पहिली प्रायोरिटी दिली जाते, दुसरा असतो त्याच्याप्रमाणे सिनियरिटी ठरली जाते. तर त्यामुळे मार्क्ससुद्धा मॅक्झिमम स्कोअर करायचा प्रयत्न करा. ओके. त्याचं टेन्शन घेऊ नका. फक्त 390 396 मध्ये यायचं आपल्याला एक मेन तुमचा एक गोल ठेवा.
रिटर्न टेस्टसाठी सेंटर कुठले कुठले आहेत इथे त्यांनी मेन्शन केलेले आहे. बरेच आपल्या आसपासचे सेंटर मिळतात, त्याचं काही काळजी करू नका. तुमच्या घराजवळच मॅक्झिमम तुम्हाला सेंटर मिळेल, ह्याची महाट्रान्सकोकडून पूर्ण काळजी घेतली जाते. 3 ऑप्शन्स तुम्हाला मिळतील टेस्ट सेंटर देण्यासाठी, मॅक्झिमम तुम्हाला घराजवळच मिळून जाईल. ओके, पुढे आपण काय काय इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ॲप्लिकेशन फीज ओपन कॅटेगरीसाठी 700 रुपीज फीज आहे आणि रिझर्व कास्ट कॅटेगरी अँड EWS अँड ऑर्फन अदर दॅन ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला 350 फीज इथे पे करायची आहे. दिव्यांग कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांना इथे कुठलीही फीज इथे पे करायची नाही आहे. कसं अप्लाय करायचं त्यांनी PDF क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. ह्याची फॉर्म फिलअपची जी लिंक आहे जी ओपन झालेली आहे IBPS कडूनच होणार आहे. परत काही मुलांना डाऊट असेल की TCS घेते की IBPS घेते, IBPS कडूनच घेतली जाणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा जर तुमच्याकडे ही PDF जरी असेल तरी PDF सुद्धा खाली इथे त्यांनी मेन्शन केलेली आहे. फोटोची साईज किती हवे, डॉक्युमेंट्स कुठले कुठले हवे सगळे त्यांनी दिलेले आहे. अजून एक जो नवीन चेंज झालेला आहे लास्ट ॲडव्हर्टाइजमेंटपेक्षा तो म्हणजे इथे सर्व्हिस जो ॲग्रीमेंट बॉन्ड आहे तो इन्क्रीज केलेला आहे. लास्ट टाईमला 1 लाख होता बॉन्ड, पण यावेळेला 5 लाखाचा बॉन्ड केलेला आहे आणि 5 इयर्ससाठी इथे आहे. आणि तो तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही सिलेक्ट व्हाल फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला त्या तुम्हाला सगळा फॉर्मॅट देण्यात येईल की कसा प्रिंट करायचं, तुम्हाला 500 रुपीचा स्टॅम्प पेपरवर द्यायचा, त्याच्यामध्ये काय कंटेंट लिहायचं, त्या सगळ्या गोष्टी नंतर तुम्हाला क्लिअर कट होतील. आत्ताच काही बनवायचं नाही आहे, टेन्शन घेऊ नका. परंतु 5 लाखाचा बॉन्ड आहे इथे, तर हे फक्त लक्षात ठेवा. लास्ट टाईमला फक्त 1 लाखाचा होता, यावेळेला 5 लाखाचा आहे. लास्ट डेट आहे ती 24 ऑक्टोबर 2023 फॉर्म फिलअपची लास्ट डेट आहे. आपल्याकडे 3 वीक्सचा टोटल टायमिंग आहे आणि टेंटेटिव्ह डेट त्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे ऑलमोस्ट 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचा फॉर्म फिल झाल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचा एक्झाम होण्याची शक्यता आहे. म्हणजे टोटल आजच्या तारखेपासून जर आपण कन्सिडर केलं तर ॲप्रॉक्सिमेटली 2 ते 2.5 महिने आपल्याकडे आहेत एक्झाम क्लिअर करण्यासाठी. 2 महिनेच आपण कन्सिडर करूया कारण डिसेंबर त्यांनी सांगितलं आहे. ॲप्रॉक्सिमेटली 60 दिवस आपल्याकडे हे असं आपण कन्सिडर करून प्रिपरेशन करायला घेऊया. अजूनही चालू केलं नसेल तर आत्ता तरी आता फायनल ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, तर आता करा लवकरात लवकर चालू. परत एकदा त्यांनी सांगितलं आहे डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या बाहेरचे कुठलेही कॅन्डिडेट्स इथे अप्लाय करू शकत नाही. मराठीच्या बाबतीत काही काही मुलांना डाऊट असतो. जर तुमच्या 10वीला तुमच्या SSC सर्टिफिकेटमध्ये मराठी सब्जेक्ट असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण 10वीला पासिंग सर्टिफिकेटमध्ये तुमच्याकडे मराठी नसेल, बाकी सगळ्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला एक सर्टिफिकेट इश्यू करावं लागेल की ज्यामध्ये लिहिलेलं असेल तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येतं मराठी. आणि ते तुम्ही कुठल्याही कॉलेजच्या किंवा इन्स्टिट्यूट रेकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा प्रिन्सिपल कुठले असतील कॉलेजचे त्यांच्याकडून तुम्ही ते सर्टिफिकेट इथे घेऊ शकता, ते तिथे सबमिट करू शकता. ओके, जर तुमच्याकडे PDF असेल तर इकडे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता किंवा जी लिंक आहे ती तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करीनच. ibpsonline.ibps.in म्हणजे IBPS कडूनच एक्झाम कंडक्ट केलेली जाणार आहे. अजून ज्या काही गोष्टी आहे, फोटो कसा हवा आहे किंवा बाकी तिथे साईजेस किती हवेत प्रत्येक डॉक्युमेंटचे, तर सगळ्या त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि बस आता तयारीला लागा, जास्त वेळ आता वाया घालवू नका. फायनली ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आपल्यासमोर. जेवढा टाईम तुमच्याकडे अवेलेबल आहे सगळा मॅक्झिमम यूज करा. काहीही डाऊट्स असतील टेलिग्रामवर मेसेज करा मला किंवा ॲपवर सुद्धा आपल्या मेसेज करू शकता तुम्ही. आणि आपल्या ॲपची लिंक आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, जिथे तुम्हाला फ्री कंटेंट हा अवेलेबल होईल, PDF सुद्धा तिथे मिळून जाईल. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन जॉब नोटिफिकेशनसोबत.